तुम्ही ज्याला फक्त भक्ती मानता त्यामागे दडलेलं प्रगत विज्ञान तुम्हाला ठाऊक आहे का? काय आहे 79 डिग्री पूर्व रेखांशाचा ते गूढ, जिथे केदारनाथापासून रामेश्वरमपर्यंतची शिवमंदिरे एका सरळ रेषेत उभी आहेत? आणि त्या ऊर्जा रेषेशी जोडलेलं महाराष्ट्रातील एक शक्तिशाली स्थान, शिखर शिंगणापूर, छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी मंदिर आणि हजारो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र. मुंगी घाटातील ती थरारक चढण, जिथे कोणतीही मशीन नाही पण हजारो लोक एकत्र येऊन गुरुत्वाकर्षणालाही आव्हान देतात. अनवाणी चालण्यामागचं फिजिक्स, कावडेमागचं ऊर्जा तत्व आणि मध्याधाव या हाकेचं खरं रहस्य. ही फक्त परंपरा नाही, ही आहे एक जिवंत ऊर्जा प्रणाली. आज आपण उलगडणार आहोत इतिहास, विज्ञान आणि गूढ शक्तींचा असा संगम, जो तुमचं पूर्ण परसेप्शन बदलून टाकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला कळेल की देव बाहेर आहे की तुमच्या आत. बोला, हर हर महादेव. आपण अनेकदा असं बघतो की एखादा माणूस पाण्याचा एक अतिशय जड रांजण खांद्यावर घेऊन चाललाय, तो पण अणवाणी पायांनी, ऊन वाऱ्याची कोणतीही पर्वा न करता, न थांबता कित्येक मैल तो फक्त धावतोय. बरोबर. हे दृश्य पाहिल्यावर पहिली प्रतिक्रिया काय असेल? म्हणजे बहुतेकांना वाटे की हा काहीसा वेडेपणा आहे, किंवा स्वतःला जाणीवपूर्वक दिलेली एखादी शिक्षा आहे. अगदी तेच. आपण अनेकदा अशा जुन्या प्रथांकडे पाहतो आणि त्यांना अतिशय सोयीस्करपणे अंधश्रद्धा किंवा कर्मकांड या सदरात ढकलून मोकळे होतो. कसं आहे ना, आपल्याला प्रत्येक गोष्ट एका ठराविक आधुनिक चौकटीत पाहायची सवय लागली आहे. पण जर मी असं म्हटलं की ही कोणतीही अंधश्रद्धा नसून मानवी शरीर आणि निसर्ग यांच्यातील समतोल राखणारी 800 वर्षांपूर्वीची एक अत्यंत प्रगत अशी बायोलॉजिकल डिटॉक्स सिस्टीम आहे, तर हा विचारच मुळात आपल्या पारंपरिक दृष्टिकोनाला एक मोठा हादरा देणारा आहे. हो ना. कारण जेव्हा आपण आपल्या या जुन्या परंपरांचे, विशेषतः प्रादेशिक यात्रांचे बारकाईने निरीक्षण करतो, तेव्हा तिथे केवळ भक्ती दिसत नाही, त्यामागे लपलेलं हवामानशास्त्र, मानवी शरीरविज्ञान आणि भूगोलाचं अतिशय प्रगत असं ज्ञान समोर येतं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपलं मिशन अतिशय रंजक आणि डोळे उघडणार आहे, असं मी म्हणेन. नक्कीच. येत्या 29 मार्च 2026 रोजी येणारी कामदा एकादशी आणि त्यानिमित्ताने होणारी शिखर शिंगणापूरची कावड यात्रा, यामागील गूढ विज्ञान आज आपल्याला डिकोड करायचंय. आणि यासाठी आपल्याकडे माहितीचा एक अत्यंत भक्कम साठा उपलब्ध आहे. बरोबर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक दस्तऐवज, ज्याला राजकोष म्हटलं जायचं, तिथपासून ते प्रादेशिक लोकसंस्कृतीच्या नोंदी आपल्याकडे आहेत. आणि केवळ इतिहासच नाही, तर आधुनिक विज्ञानाचे संदर्भ सुद्धा आहेत. हो, IIT रुर्कीचा शिवशक्ती अक्षरेखा संशोधन अहवाल आहे. समाजशास्त्रज्ञ वेन मॅक्लिनटॉक यांचा अभ्यास आहे. आणि सोबतच नवल शिंदे यांचा ऑकल्ट सायन्स आणि ऊर्जा विज्ञानावरील अतिशय सखोल लेख सुद्धा आज आपल्या संदर्भांसाठी उपलब्ध आहे. ज्या परंपरांना आजवर केवळ भाकड कथा मानलं गेलं, त्यामागे किती प्रगत तंत्रज्ञान दडवलेलं आहे, हे उलगडणं हा या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. तर ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. अगदी. पण हे विज्ञान समजून घेण्यापूर्वी ना, ही प्रथा कोणी आणि का सुरू केली हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. अच्छा. म्हणजे याची सुरुवात कुठून झाली? कारण ही कोणतीही अचानक सुरू झालेली प्रथा नक्कीच नाहीये. जेव्हा आपण इतिहासाची पाने चाळतो, तेव्हा लक्षात येतं की या परंपरेची मुळे यादवकालीन राजवटीत रुजलेली आहेत. म्हणजे इसवी सन 1210 ते 1247च्या दरम्यान. अगदी अचूक. चक्रवर्ती सिंघणदेव महाराजांनी या क्षेत्राची स्थापना केली आणि म्हणूनच या ठिकाणाला शिंगणापूर हे नाव पडलं. अच्छा, शिंगणापूर नावामागचा हा इतिहास आहे तर. पण या स्थानाला खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख आणि सामरिक महत्त्व प्राप्त झालं ते भोसले घराण्याच्या काळात. कारण आपले स्रोत असं सांगतात की हे मंदिर भोसले घराण्याचं कुलदैवत होतं. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची नोंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं हे खाजगी मंदिर मानलं जायचं. होय. या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी दिलेली अनेक दानपत्र आजही उपलब्ध आहेत. पण इतिहास वाचताना इथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. कोणती? हे केवळ एक प्रार्थनास्थळ किंवा फक्त एक मंदिर नक्कीच नव्हतं. मला वाटतं स्वराज्यासाठी ते एखाद्या स्ट्रॅटेजिक कल्चरल कमांड सेंटरसारखं काम करत होतं. क्या बात है. हे अतिशय उत्तम साधर्म्य आहे.
राजकीय आणि सांस्कृतिक एकात्मतेसाठी हा अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. म्हणजे कसं? आपण विचार करायला हवा की त्या काळात समाज अत्यंत विखुरलेला होता. वेगवेगळ्या जाती, गट आणि प्रादेशिक अस्मितांमध्ये विभागलेल्या या लोकांना एका सूत्रात बांधण्यासाठी केवळ राजकीय सत्ता पुरेशी नव्हती. त्यासाठी एका भावनिक आणि सांस्कृतिक केंद्राची गरज होती. अगदी तसंच. आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे इसवी सन 1600च्या सुमारास मालोजीराजे भोसले यांनी उचललेलं पाऊल. अच्छा. त्या काळात या माणदेशात भीषण दुष्काळ पडला होता. लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं. हो, आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांनी तिथे पुष्कर तीर्थ नावाचा एक भव्य तलाव बांधला, ज्याला आज आपण शिवतीर्थ म्हणतो. बरोबर. म्हणजे हा केवळ एक धार्मिक पाण्याचा साठा नव्हता, तर जलसंधारणाचा आणि संसाधनांच्या नियोजनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. हेच तर मला सांगायचंय. धर्माच्या आवरणाखाली लोककल्याणाची आणि रिसोर्स प्लॅनिंगची ती एक अतिशय प्रगत रचना होती. दुष्काळात लोकांना रोजगार मिळाला, पाण्याचा शाश्वत साठा निर्माण झाला आणि याच निमित्ताने लोक एकत्र आले. आणि पुढे 1735 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी वीर सरदार बाजी गोळे यांच्या मार्फत या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार सुद्धा केला. हो, या सर्व प्रवासात एक गोष्ट स्पष्ट दिसते की शिंगणापूर हे केवळ भक्तीचं केंद्र नव्हतं, तर समाजाला संकटात तग धरून राहण्याची ताकद देणारं ते एक ऊर्जा केंद्र होतं. इतिहासाचा हा संदर्भ खरोखरच थक्क करणारा आहे. पण यातून एक अतिशय तांत्रिक प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. कोणता? हे मंदिर याच विशिष्ट भौगोलिक स्थानावर, म्हणजे समुद्रसपाटीपासून 1150 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये का बनलं गेलं? जागा तर दुसरीही असू शकली असती ना? आणि याचं उत्तर जेव्हा आपण आधुनिक भूगोलात आणि विज्ञानात शोधतो तेव्हा आणखी एक वेगळंच जग समोर येतं. मगाशी आपण जो IIT रुर्कीचा संदर्भ दिला तो. हो, आपल्याकडे IIT रुर्की, अमृता विश्व विद्यापीठम आणि स्वीडनच्या उपसला विद्यापीठाचा एक अत्यंत महत्त्वाचा संशोधन अहवाल आहे. त्यांनी शिवशक्ती अक्षरेखा किंवा ज्याला SSAR म्हणतात ती संकल्पना मांडली आहे. हा अभ्यास जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरलाय. या संशोधनानुसार केदारनाथपासून ते थेट दक्षिणेत रामेश्वरमपर्यंत अशी 8 अत्यंत महत्त्वाची प्राचीन शिवमंदिरे एकाच सरळ रेषेत आहेत. बरोबर भारताच्या 79° पूर्व रेखांशावर एका सरळ रेषेत उभी आहेत. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाहीये. म्हणजे हा पट्टा काही विशिष्ट ऊर्जा निर्माण करतो का? नक्कीच. हा पट्टा केवळ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर या विशिष्ट भौगोलिक पट्ट्यात भूगर्भीय ऊर्जेचा प्रवाह इतका प्रचंड आहे की तिथे तब्बल 44 दशलक्ष टन तांदूळ उत्पादन करण्याची क्षमता आहे. अरे बापरे. आणि एवढंच नाही तर 597 गिगावॉट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याची सुद्धा क्षमता आहे. प्राचीन वास्तुकलेमागे निसर्गाचा आणि भूगोलाचा किती सखोल अभ्यास होता हे यातून सिद्ध होतं. एक सेकंड. नाही, पण इथे मला एक तार्किक शंका उपस्थित करावीशी वाटते. आणि हा प्रश्न नक्कीच पडायला हवा. विचारा ना. आपले स्रोत स्पष्टपणे सांगतात की शिखर शिंगणापूर हे त्या 79° पूर्व रेखांशावर नाहीये. ते साधारणतः 74.9° पूर्व रेखांशावर आहे. मग IIT रुर्कीचा हा रेखांशाचा नियम इथे कसा काय लागू होतो? जर हे मंदिर त्या मुख्य रेषेवर नाहीये, तर आपण त्याला या वैज्ञानिक सिद्धांताशी कसं जोडू शकतो? हा अतिशय उत्तम आणि अगदी लॉजिकल आक्षेप आहे. आणि इथेच या वास्तुकलेतील गूढ दडवलेला आहे. अच्छा. जरी हे मंदिर त्या मुख्य अक्षरेषेवर अगदी तंतोतंत स्थित नसलं, तरीही ते त्याच प्राचीन वास्तुशास्त्रीय ऊर्जा आणि भौगोलिक नियमांनुसार बांधलेलं आहे. म्हणजे कसं? हे कसं काम करतं ते समजून घेऊया. 1050 मीटर उंचीवर हवा विरळ असते. बरोबर. आणि वातावरणातील स्थिर विद्युत प्रभार म्हणजे स्टॅटिक चार्ज वेगळ्या पद्धतीने काम करतो. मंदिराच्या शिखरावर जो तांब्याचा कलश आहे तो केवळ एक शोभेची वस्तू नाहीये. तांबे हे विजेचे आणि ऊर्जेचे अतिशय उत्तम वाहक आहे. तो कलश आयन ग्राउंडिंगचं काम करतो. आयन ग्राउंडिंग म्हणजे हे एखाद्या लाइटनिंग कंडक्टर सारखं काम करते का, जसं उंच इमारतींवर असतं? तंतोतंत तसंच. आकाशातून किंवा वातावरणातून येणारा जो अतिरिक्त विद्युत प्रभार असतो तो हा कलश शोषून घेतो आणि वास्तूच्या माध्यमातून जमिनीत सोडतो. अरे चा. यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात आणि आजूबाजूला एक शून्य हस्तक्षेपाचं क्षेत्र म्हणजे झिरो इंटरफेरन्स झोन तयार होतो. म्हणजे तिथे बाहेरची कोणतीही डिस्टर्बिंग ऊर्जा नसते. अगदी बरोबर. संशोधनानुसार या शिखरावरून साधारण 30° कोनातून भाविकांवर जो चुंबकीय प्रवाह किंवा मॅग्नेटिक फ्लक्स पडतो तो थेट मानवी मज्जासंस्थेवर परिणाम करतो. अच्छा, म्हणजे थेट नर्वस सिस्टमवर? हो,
जेव्हा एखादा माणूस या क्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या शरीरातील अतिरिक्त ताण आणि पेशींमधील गोंधळ या चुंबकीय प्रवाहामुळे आपोआप शांत होतो. खरंच अविश्वसनीय आहे हे. रेखांश कोणताही असो, पण उंची, वास्तूचा आकार आणि धातूचा वापर करून नैसर्गिक ऊर्जा नियंत्रित करण्याचं जे विज्ञान आहे ते इथे 100% वापरलं गेलंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शिंगणापूरचं हे मंदिर एक प्रकारे वास्तुकलेचं एक प्रचंड मोठं हार्डवेअर आहे, बरोबर. जे नैसर्गिक ऊर्जेला मानवी कल्याणासाठी फिल्टर करण्याचं काम करत आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर हे इतकं प्रगत हार्डवेअर तिथे शेकडो वर्षांपासून उभं आहे, तर त्याला चालवण्यासाठी एखादी विशिष्ट वेळ किंवा सिस्टीम असायला हवी. अगदी बरोबर. आणि इथेच यातील सॉफ्टवेअरचा प्रवेश होतो. हो, ती म्हणजे 29 मार्च 2026 रोजी येणारी कामदा एकादशी. या वास्तुकलेचा आणि एकादशीच्या तिथीचा नेमका काय संबंध आहे? हा संबंध अतिशय गुंतागुंतीचा आणि तितकाच वैज्ञानिक आहे. आपण आधी कामदा एकादशीचा पुराणातील संदर्भ पाहूया. कामदा म्हणजे सर्व सात्विक इच्छा पूर्ण करणारी तिथी. बरोबर. पुराणात ललित गंधर्व आणि त्याची पत्नी ललिता यांची कथा येते. ललित गंधर्वाला एका शापामुळे राक्षसी योनी प्राप्त झाली होती. हे मी वाचलंय. मग ललितांनी शृंगी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली हा उपवास करून आपल्या पतीला त्या अशुद्ध आणि हिंस्र अवस्थेतून मुक्त केलं होतं. पण या कथेचा वरवरचा अर्थ असा वाटतो की उपवास केल्याने शाप मिटतो. हो, पण यातील रूपक समजून घेणं गरजेचं आहे. राक्षसी अवस्था म्हणजे नक्की काय? तर ती मानवी मनातील विकार, क्रोध आणि अनियंत्रित भावनांची अवस्था आहे. आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे उपवास. पण यामागे विज्ञान काय सांगते? कारण एकादशीलाच उपवास का करायचा याचे एक विशिष्ट कारण असलं पाहिजे ना? नक्कीच. मानवी शरीरात साधारणतः 90% भाग हा द्रव स्वरूपात आहे, म्हणजे पाणी आहे. बरोबर. विज्ञानानुसार चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा थेट परिणाम पृथ्वीवरील पाण्यावर होतो, ज्यातून भरती ओहोटी येते. हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याचप्रमाणे शरीरातील द्रवावरही त्याचा परिणाम होतो. एकादशीच्या दिवशी चंद्राचे गुरुत्वाकर्षण आणि वातावरणातील हवेचा दाब एका विशिष्ट आणि अत्यंत कमी पातळीवर असतो. अच्छा, म्हणजे लो प्रेशर असतं. हो. पण यात सर्वात रंजक आणि महत्त्वाचं तथ्य हे आहे की आपण जे अन्न खातो त्याचे पूर्ण पचन होऊन त्यातून निर्माण होणारी रसायने थेट मेंदूपर्यंत पोचायला साधारण 3 ते 4 दिवस लागतात. एक सेकंड, म्हणजे आपण आज जे खातोय त्याचा मानसिक किंवा न्यूरोलॉजिकल परिणाम 3-4 दिवसांनी दिसणार आहे? अगदी बरोबर. म्हणूनच 11व्या दिवशी म्हणजे एकादशीला केलेला उपवास हा शरीरातील पचनसंस्थेला आणि पर्यायाने मेंदूला मिळणारी ऊर्जा नियंत्रित करतो. याचा थेट फायदा 14व्या किंवा 15व्या दिवशी होतो. पौर्णिमा किंवा अमावस्येला चंद्राचं गुरुत्वाकर्षण आणि वातावरणाचा दाब सर्वोच्च बिंदूवर असतो. अच्छा, आत्ता लिंक लागली. या काळात शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडू शकते आणि मानवी मनावर त्याचा सर्वाधिक ताण येऊ शकतो. पण जर एकादशीला उपवास केला असेल तर पचनसंस्थेवरील ताण कमी झाल्यामुळे नेमक्या त्याच सर्वोच्च दाबाच्या वेळी आपला मेंदू आणि मज्जासंस्था अत्यंत शांत राहते. अगदी तसंच. हे ऐकायला एखाद्या स्मार्टफोनच्या सिस्टमसारखं वाटतंय. म्हणजे कसं? जसं आपला फोन खूप सारे ॲप्स उघडे असल्यावर हँग होतो आणि मग आपण फॅक्टरी रिसेट करतो किंवा कॅशे मेमरी क्लिअर करतो जेणेकरून तो परत वेगवान होईल. हो ना. तसंच एकादशीचा उपवास ही शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याची आणि पचनसंस्थेला पर्यायाने मेंदूला विश्रांती देऊन रिबूट करण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. क्या बात है. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. आणि याच संदर्भात नवल शिंदे यांच्या ऑकल्ट सायन्स किंवा ऊर्जा विज्ञानावरील विश्लेषणाचा संदर्भ देणं खूप महत्त्वाचं ठरतं. त्यांनी काय म्हटलंय यात? ते अतिशय सुंदरपणे मांडतात की कामदा एकादशीमुळे फक्त इच्छा पूर्ण होत नाहीत, तर त्या इच्छा शुद्ध होतात. म्हणजे शुद्धीकरणावर भरेन. हो. जेव्हा शरीराचं आणि मनाचं डिटॉक्सिफिकेशन होतं, रक्तातील अशुद्धता कमी होते, तेव्हा मन शांत होतं. मनातील गोंधळ थांबतो आणि साहजिकच निर्णयक्षमता वाढते. माणूस चुकीच्या किंवा अशुद्ध भावनांच्या आहारी न जाता योग्य कृती करू लागतो. म्हणजे वास्तूचे हार्डवेअर आणि एकादशीच्या उपवासाचे सॉफ्टवेअर मिळून माणसाला शारीरिक आणि मानसिक पातळीवर तयार करतात. अगदी बरोबर. कारण या शुद्धीकरणानंतर येते ती शारीरिक क्षमतेची सर्वात मोठी कसोटी, कावड यात्रा. हो. या यात्रेत भक्ती आणि शक्तीचा जो काही कस लागतो तो खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. खरंय. स्रोतांमध्ये कावडीचे जे प्रकार दिले आहेत ते ऐकूनच मला आश्चर्य वाटलं. सामान्य कावड जिथे भाविक पायी चालत येतात
त्यानंतर येते डाक कावड, जिथे पाणी भरल्यापासून विश्रांती न घेता सतत धावत यायचे असते. हो, आणि खडी कावड, जिथे कावड एकदा खांद्यावर घेतली की ती कोणत्याही परिस्थितीत जमिनीवर ठेवायची नसते. आणि सर्वात कठीण म्हणजे दांडी कावड, जिथे चक्क दंडवत घालत मैलोनमैल प्रवास करायचा असतो. पण इथे मला पुन्हा एक प्रश्न पडतो. कोणता? आजच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सर्व खूपच खडतर वाटतं. दांडी कावड किंवा डाक कावड करणं म्हणजे शरीराला जाणीवपूर्वक दिलेली शिक्षा किंवा स्वतःला दुखापत करणं, म्हणजे एक प्रकारचं सेल्फ हार्म वाटत नाही का? वरवर पाहता तसं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण जर आपण याला मानवी क्षमतेच्या आणि योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे अजिबात स्वतःला दुखापत करणं नाहीये. ही एक अत्यंत सुनियोजित योगिक क्रिया आहे. आपल्या शरीराचे जे चयापचय किंवा मेटाबॉलिझम असतं ते कमाल मर्यादेपर्यंत नेण्याची एक पद्धत आहे. अच्छा. जेव्हा एखाद्या माणसाच्या शरीरावर असा प्रचंड ताण दिला जातो तेव्हा एक विशिष्ट वेळ अशी येते की मनातील सगळे विचार, सगळे ताणतणाव पूर्णपणे थांबतात. म्हणजे एक ब्लँक स्टेट येते. हो, शरीर, मन आणि भावना एकाच पातळीवर येतात. तिथे कोणताही विचार शिल्लक राहत नाही, फक्त आणि फक्त फोकस राहतो. ही अवस्था ध्यानाच्या सर्वोच्च अवस्थेसारखी असते. आणि या प्रवासात भाविक अनवाणी चालतात. त्याचं विज्ञानही तितकंच रंजक आहे ना, कारण सहसा आपण ऐकतो की पायात काहीतरी घालायला हवं, नाहीतर इजा होऊ शकते. इथेच प्राचीन विज्ञानाची कमाल आहे. शेकडो किलोमीटर अनवाणी चालल्यामुळे पृथ्वीशी थेट संपर्क येतो आणि अर्थिंग होतं. अर्थिंग जसं इलेक्ट्रिक सर्किट्समध्ये असतं तसं. अगदी तसंच. आजचं विज्ञान सांगतं की तणाव आणि प्रदूषणाचे जीवन जगताना मानवी शरीरात प्रचंड प्रमाणात फ्री रॅडिकल्स किंवा नकारात्मक आयन्स साठून राहतात. ज्याला आपण स्टॅटिक चार्ज म्हणू शकतो. बरोबर. पृथ्वीचा पृष्ठभाग हा नकारात्मक प्रभारित असतो. जेव्हा माणूस अणवाणी चालतो तेव्हा शरीरातील हा अतिरिक्त आणि हानिकारक प्रभार जमिनीमध्ये विसर्जित होतो. अरे बापरे, म्हणजे निसर्गाची स्वतःची अशी एक सिस्टम आहे तर. आणि एवढंच नाही, मानवी तळपायात 2 लाखांहून अधिक मज्जासंस्थांची टोके म्हणजे नर्व्ह एंडिंग्ज असतात. या खडबडीत आणि अणवाणी प्रवासात नैसर्गिक ॲक्युप्रेशरमुळे त्या सर्व मज्जासंस्था सक्रिय होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि अंतर्गत अवयवांचं आरोग्य अतिशय वेगाने चांगलं होतं. म्हणजे या यात्रेतून माणूस निसर्गाशी पुन्हा एकदा आपली नाळ जोडतोय असं म्हणायला हरकत नाही. हो ना. आणि या अफाट शारीरिक क्षमतेचा आणि मानसिक एकाग्रतेचा सर्वोच्च बिंदू गाठला जातो तो मुंगी घाट सोहळ्यात, जिथे एका भूताचा प्रवेश होतो. हे ऐकायला एखाद्या रहस्यमय कथेसारखं वाटतं. हो ना. चैत्र शुद्ध द्वादशीला हा सोहळा पार पडतो. सासवडच्या भूत्या तेल्याची जड रांजणाची कावड मुंगी घाटातून वर नेली जाते. आणि हा घाट इतका उभा आहे की तिथे मुंगीलाही चढणे कठीण जावे, म्हणूनच त्याचं नाव मुंगी घाट आहे. बरोबर. हा सोहळा या संपूर्ण यात्रेचा कळस आहे. आणि इथे भूत ही संकल्पना समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे भूत म्हणजे नक्की काय इथे? समाजशास्त्रज्ञ वेन मॅक्लिंटॉक यांनी यावर मोठा आणि अतिशय सविस्तर अभ्यास केला आहे. त्यांच्या मते लोकसंस्कृतीत भूत म्हणजे केवळ एखाद्या मेलेल्या माणसाचा आत्मा नाही, जसं आपल्याला चित्रपटांमध्ये दाखवलं जातं. अच्छा. तर ते 29 वेगवेगळ्या प्रकारच्या अतृप्त शक्तींचे आणि मानसिक अवस्थांचे एक वर्गीकरण आहे, जसे की वेताळ, पिशाच इत्यादी. ग्रामीण भागातील लोकांसाठी हा एक प्रकारचा लोकमानसोपचार आहे, म्हणजे फोक सायकॅट्री. फोक सायकॅट्री हे खूपच वेगळं आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे. हो, जीवनातील अनपेक्षित दुःखांचे, अचानक आलेल्या संकटांचे किंवा न सुटलेल्या मानसिक गुंतागुंतींचे स्पष्टीकरण शोधण्याची ती एक पद्धत आहे. आणि नवल शिंदे यांचं विश्लेषण याला एका वेगळ्याच पातळीवर नेतं. त्यांनी काय म्हटलंय? ते म्हणतात की भूत म्हणजे एखादी व्यक्ती नसून ती एक अपूर्ण ऊर्जा आहे, इनकम्प्लीट एनर्जी पॅटर्न. एखादी अपूर्ण इच्छा, एखादा मोठा मानसिक धक्का किंवा समाजातील साठलेली अस्वस्थता जी ऊर्जा स्वरूपात टिकून राहते. बरोबर. जर आपण याचा विचार केला तर हे एखाद्या समाजाच्या सामूहिक मानसिक आघातासारखं म्हणजे कलेक्टिव्ह ट्रॉमासारखं वाटतं. अगदी अचूक. आणि जेव्हा एखाद्या समाजात दुष्काळ, युद्ध किंवा मोठं संकट येतं तेव्हा ती अस्वस्थता कुठेतरी बाहेर पडायला हवी. आणि ती अस्वस्थता बाहेर काढण्यासाठी एका अत्यंत तीव्र शारीरिक आणि मानसिक प्रक्रियेची गरज असते.
मुंगी घाटातील तो सोहळा हेच काम करतो. म्हणजे कसं? तिथे कोणताही यांत्रिक आधार न घेता केवळ भक्तांच्या मानवी साखळीच्या जोरावर पाण्याचे अत्यंत जड रांजण वर ओढले जातात. हजारो लोक एकाच लयीत, एका श्वासात काम करत असतात, तेव्हा भाविक हाक मारतात, म्हाद्या धाव. अरे बापरे. नवल शिंदे यांच्या मते ही साध केवळ मदतीची याचना नाहीये, तर ते समाजाची सामूहिक चेतना म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जागृत करण्याचं एक ट्रिगर आहे. मला हे एखाद्या संगणकाच्या भाषेत सांगायचं तर सांगा ना. सोहळा त्या साठवलेल्या सामूहिक अस्वस्थतेला किंवा त्या अपूर्ण ऊर्जेला बाहेर काढण्यासाठी एक प्रेशर वॉल सारखं काम करतो. बरोबर. म्हणजे एखाद्या अडकलेल्या बॅकग्राऊंड प्रोसेससारखं, जी पूर्ण झाल्याशिवाय सिस्टम सुरळीत चालत नाही. आणि कावड यात्रा म्हणजे तो टास्क मॅनेजर आहे जो ती प्रक्रिया पूर्ण करतो. जेव्हा ही मानवी साखळी गुरुत्वाकर्षणाच्या सर्व नियमांना मात देऊन तो रांजण वर खेचते, तेव्हा ती अपूर्ण ऊर्जा पूर्णत्वाला जाते. अगदी बरोबर. इथे एक व्यक्ती शारीरिकदृष्ट्या कितीही कमकुवत असली तरी मानवी समूहाची एकत्रित शक्ती आणि एकाग्रता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा साध्य करते हे यातून सिद्ध होतं. खरंच. इथे एक खूप सुंदर आणि प्रगल्भ विचार समोर येतो. देव किंवा कोणतीही दैवी शक्ती बाहेरून मदतीला येत नाही, तर ती या सामूहिक शक्तीच्या आणि एकात्मतेच्या रूपात माणसाच्या आतूनच जागृत होते. क्या बात है. जेव्हा हजारो मने एक होतात तेव्हा ते एक प्रचंड मोठे ऊर्जा केंद्र बनते. नक्कीच. खरंच हा संपूर्ण प्रवास डोकं चक्रावून टाकणार आहे. आता जर आपण या सर्व संदर्भांचा आणि माहितीचा सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी सूर्यासारखी स्वच्छ समोर येते. शिखर शिंगणापूरची यात्रा किंवा कामदा एकादशीचे हे उपवास ही केवळ काही लोकांची अंधश्रद्धा किंवा अज्ञानातून आलेली कृती नक्कीच नाहीये. अजिबात नाही. हा इतिहास, प्रगत वास्तुकला, हवामानशास्त्र, मानवी शरीर विज्ञान आणि अतिशय प्रगल्भ अशा मानसोपचाराचा एक परिपूर्ण त्रिवेणी संगम आहे. आणि ज्या शाश्वत जीवन पद्धतीला आणि शारीरिक मानसिक समतोलाला आपण आजच्या जगात शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत ना, ते सर्व इथे शेकडो वर्षांपासून अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. आजच्या काळात याची प्रासंगिकता खूप जास्त आहे. हो, कारण आज आपण पाहतोय की आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव, नैराश्य आणि जीवनशैलीशी निगडीत शारीरिक आजार प्रचंड वेगाने वाढत आहेत. आपण निसर्गापासून, मातीपासून पूर्णपणे तुटलो आहोत. अशावेळी निसर्गाशी पुन्हा नाळ जोडणाऱ्या, शरीराला डिटॉक्स करणाऱ्या आणि मानवी समूहाला एकत्र बांधून ठेवणारी ही जी प्राचीन सिस्टम आहे, यातून आपल्याला बरंच काही शिकता येईल. हे केवळ भूतकाळाचे अवशेष नाहीत, तर भविष्यातील निरोगी जीवनाचे मार्गदर्शक आहेत. अगदी 100%. आणि या सर्व सखोल चर्चेतून एक खूपच विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायलाच हवा. कोणता मुद्दा? जर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत चालणाऱ्या केवळ एका यात्रेमध्ये भूगोल, वास्तुकला, वैद्यकशास्त्र आणि समाजशास्त्राचे इतके प्रचंड आणि प्रगत ज्ञान दडलेले असू शकते, तर जरा विचार करा. जगभरातील इतर प्राचीन आणि आदिवासी संस्कृतींच्या ज्या अगणित कथांना आपण आजवर केवळ भाकड कथा, मिथक किंवा अडाणीपणा समजून हसत आलो आहोत, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं आहे. बरोबर. त्या कथा म्हणजे प्रत्यक्षात मानवजातीला भविष्यातील संकटांपासून वाचवण्यासाठी, निसर्गाशी समतोल राखण्यासाठी गुप्त भाषेत एन्क्रिप्ट केलेले वैज्ञानिक मॅन्युअल्स तर नसतील. बापरे, हा खरोखरच विचार करायला लावणारा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. विज्ञानाच्या नव्या आणि अधिक प्रगल्भ चष्म्यातून या जुन्या कथांकडे पाहण्याची वेळ आता नक्की झाली आहे. अगदी. आणि याच एका रहस्यमय पण अतिशय महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आजच्या या सखोल विश्लेषणाची सांगता करूया. या प्रवासात जुन्या परंपरांमागील विज्ञानाचा शोध घेताना आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप आभार. अंधश्रद्धा वाटणाऱ्या गोष्टींमध्ये लपलेल्या विज्ञानाचे हे रंग आपण असेच शोधत राहू. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा. आज आपण पाहिलं, कावड ही फक्त पाण्याची नाही, ती आहे आपल्या कर्मांची. शिखर हा फक्त डोंगर नाही, तो आहे चेतनेचा स्तर. आणि एकादशी ती फक्त उपवास नाही, ती आहे मनाची शुद्धी. आणि महाद्या धाव ही फक्त हाक नाही, ती आहे एक ॲक्टिवेशन, जी बाहेर नाही, आत घडते. देव कधीच येत नाही, तो जागा होतो जेव्हा तू स्वतःला ओळखतोस. जर तुला अशाच प्रकारे श्रद्धेमागचं विज्ञान
आणि जीवन बदलणारी समज शोधायची असेल तर नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रोवास्तू या चॅनलसोबत जोडलेलं रहा. कारण इथे आपण फक्त माहिती देत नाही, आपण जागृती करतो. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अजून काही अशा परंपरा ज्या दिसतात साध्या पण आतून आहेत अत्यंत शक्तिशाली. तोपर्यंत हर हर महादेव.